की आपण आपल्या गावाला सगळ्यांनी सांगायचं रोज अंतरवाली जायचं। सगळ्या गावकऱ्याला आपण इथून गेलं की आपल्या पाहुण्याला, गावकऱ्याला, जिल्ह्याला, मित्राला गप बसायचं नाही। सगळ्यांनी सोशल मीडिया चालवायची फुल, कारण आपल्याला ही लढाई जिंकायची आहे, आता सोडायचं नाही। त्या संतोष भाई देशमुखांचं मॅटर बी जिंकायचं आणि आरक्षण पण जिंकायचं। कोण आडा पडतो काय करतो ना त्याचा बापच व्हायचा या बारीनं। आता माग सारखायचं नाही कोणी। पावणे 2 वर्ष लढत होत आपण, 1-2 दिवस नाही। आता सगळ्या मराठ्यांनी आपल्याला नाव ठेवतो ते की नाही माकड काही पाय चाटणारे काही राजकारण्याचे कुणी नाही म्हणे माग कोण नाही पुढं बघतोय डोळे जाते इकडे मराठी कशा टाकतात जनसागर उसाळा इथे। आता इथून पुढं ताकद लावायची सारखी। तुम्ही तर आता थोबडच आणलंय, जे नाव ठेवतो ते ना त्यांचं तोंडच आणलंय तुम्ही, आता काय ठेवलंच नाही त्याच। पहिल्या दिवशी मराठी इतके कवच येत नाही, कवच 2-3 दिवसांनी मी वाकडा तिकडे झाले रे इथे फार। आज पहिल्या दिवशी इतके जनसागर आला की तिथं आपली पार्किंग फुल झाली म्हणून निरोप आला माग, याला म्हणतात मराठी। खरंच या समाजापुढं नतमस्तकच व्हावं लागतं। मला अपमानित केलं, माझ्या समाजाला अपमानित केलं, मला उघडा पाडायचा प्रयत्न केला, एकटा पाडायचा प्रयत्न केला की मराठी खवळून उठलेच। पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे आगेचे ना मी माग राहतच नाही, मी आगेचे सगळ्याचे जिरे तुम्ही फक्त असे ताकद लावी जा एकजुटीची। त्या संतोष भयांच्या मॅटर मध्ये सुद्धा सगळे जेलात घालायचे, यांचे जिरायचे सगळ्याचे। आणि आपला आरक्षणाचा विषय सुद्धा मार्गी लावायचा आहे। ध्यानात ठेवा, आपल्याला आरक्षण मिळालंय, एक पोरगा आपलं नोकरीला लागा लागलाय। आता ज्या ज्या गावात आरक्षण मिळालं त्या गावातला एक पोरगा नोकरीला लागा लागलंय। 4-5 वर्षांनी आपली प्रगती दिसणार आहे खरी। आपली प्रगती या काही दिसणार नाही, खाल्ल्याच ताकद येणार नाही। एवढी प्रगती होणार आहे, आपल्या समाजाचं पोरं पोरी अधिकारी होऊन जातले सुधारणार। अशीच एकजूट दाखी जा तुम्ही। पहिल्या दिवशीच इंडिकेटर लावले सरकारचे, पहिल्या दिवशी कार्यक्रम दाखवलाय तुम्ही। आता अशीच ताकद कायम ही आंदोलन जवळ सुरू आहे ना, पुरी ताकद लावायची। आता इथून गेले तसं तर जाऊच नका, पण जायचं समजा गेले तर इथून गेल्या पुरं गाव इमानदारीनं जागा करायचं। घराघरातल्या मराठ्याला आरक्षण लागणार आहे, पक्ष कोणचा असू द्या, सत्यता असू द्या, विरोधात असू द्या। पाय पडू सांगायचं, एकजुटीने हे आंदोलन जिंकायचं। सारखं अंतरवालीकडे गावाची गावं निघाली पाहिजे। इथून गेलं की सांगायचं एकजूट राहा, नसता लय संकट आहे बरं आपल्या जातीवर, हे विसरू नका मग कोणीच, भयंकर संकट आहे। आणि मी आहे ना तवर तुमच्या केसाला धक्का लावून देत नाही कोणाला, तुम्ही घाबरायचं काम नाही करत। फक्त असं एकजुटीने सगळे गावाची गावं उठवायचं, पुरं राज्य ढवळून काढा। पुऱ्या राज्यातले लोक अंतरवालीत फुल ताकद लावायची। कुणी आपल्या जातीला हिनून बोलत आहेत, कुणी हे एक नाही राहिले, यांचा माग कोण नाही, आमकं नाही, त्याचं थोपडच बंद केला आता मराठीने। बोलायचं कामच नाही ठेवलं त्याला, कारण हे पैदेशी असते, आता पैसे खात असते बहुतेक पायासाठी ते हमेशा राजकारणी लोकांचे, ज्यांना आपण गरीब मोठे झाले ते खात नाही हे। आणि आपल्या गरीबाची कोणीच एकजूट फोडू शकत नाही, कोणाचाच बाप कसली अवलाद येऊ दे, आपल्या मराठ्याची एकजुटी पुढे टिकतच नाही आणि आपण टिकून देत नाही त्यांना। आपल्याला हे प्रश्न पुरे मार्गे काढायचे। सगळ्यांनी सोशल मीडिया फुल चाली जायची, फुल देवी, आणि गावाचे गाव जागे करायचे। पुरे गाव अंतरावलीकडे रोज आले पाहिजे, रोज इतकं ताकदीनं सगळ्यांनी काम करा। कारण मी तर काय भेट नाही आता मरूस तर, आता घ्यायचंच, आता सोडायचं नाही। आता आपल्याला देणारा कोण आहे कोण नाही उघडा पडणार, आता खरी मजा येणार आहे।